एकदा सर्वांनी हात वरती आणि जोरदार टाळी वाजवायचे जगणार गोरभाईंसाठी. जेवढं ह्या अँकरच्या अंगात येते तेवढं तुमच्या आलं आता निवडणूकच संपून जायचं. आज आटपाडी शहराचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कोणाच्या ताब्यात देणार आहोत हे ठरवणारी आटपाडी नगरपंचायतीची ही पंचवार्षिक निवडणूक पहिलीच निवडणूक आहे. आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं होत असलेल्या या सभेसाठी उपस्थित असलेले ज्यांनी आता या शहराच्या या तालुक्याच्या समस्याबद्दल आणि शहराच्या विकासाबद्दलची भूमिका आपल्या समोर मांडली ते सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय अमरसिंह बापू देशमुख. या ठिकाणी एक लढवय्या नेतृत्व सातत्यानं गोरगरिबांसाठी संघर्ष करणारे सन्माननीय ब्रह्मानंद पडळकर सेठ, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सन्माननीय दादासाहेब उबाले, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणभाऊ पांटे, या ठिकाणी भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा अश्विनीताई कासार, भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सन्माननीय जयवंतराव सरकर, युवा नेते सन्माननीय स्नेहजित पोतार, माननीय विष्णुपंत अर्जुन, मार्केट कमिटीचे संचालक माजी संचालक अमोलदादा काटकर, सन्माननीय माजी सरपंच संदीपान पुजारी, प्रगतीशील बागायतदार सन्माननीय यशवंतजी मेटकरी, डॉक्टर दिनेश देशमुख, डॉक्टर प्रमोद धायगुडे, मंगलनाथ देशमुख, विकास भुते, पांडुरंग देशमुख मेजर, प्रणव गुरव, अशोक मारी, बाळासाहेब पंच, सन्माननीय विजयकुमार बांटे. खूप मोठी यादी सन्माननीय स्टेजवरच्या उपस्थितांची या ठिकाणी आहे. ते सगळे उपस्थित ज्यांचं कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांची मी मनापासून क्षमा मागेन, परंतु माझा काहीच दोष नाही. ज्यांनी लिहून दिले ते तुमचा विषय आहे, तर कुणी लिहून दिले शोधून काढा. या ठिकाणी आपण ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेलो आहोत, ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळ्या गावातल्या जनतेला आशीर्वाद मागतोय, ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय युटी जाधव सर आणि त्यांच्या सोबत शहरातले 17 उमेदवार की ज्यांच्या ताब्यामध्ये येणाऱ्या 5 वर्षासाठी या शहराचं भविष्य आपण देणार आहोत किंवा त्या संदर्भात विचार आपण सगळेजण करतोय. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि त्यासोबत आमचे सगळे लाडके भाऊ, ज्येष्ठ बंधू आणि आमचे पत्रकार बंधू, सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करत असताना आज आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होत असलेली ही सभा आणि या सभेच्या निमित्तानं मगाचपासून मी पाहतोय या शहराच्या अडचणी असतील, या शहरातले विषय असतील, या संदर्भात आदरणीय पडळकर साहेब असतील, अमरबापू असतील, खास करून युटी जाधव सर असतील, या सगळ्यांनी आपली भूमिका मांडली. या भूमिकेतला प्रामाणिकपणा या ठिकाणी भूमिका मांडत होता. त्यांची प्रचंड मोठी तळमळ होती की आटपाडी शहराचा विकास झाला पाहिजे,
आटपाडी शहरामध्ये असणाऱ्या समस्याचं निराकरण येणाऱ्या 5 वर्षात झालं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आटपाडी शहर भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे, हे या निमित्ताने ते सांगतात. विकास होत असताना विकास पारदर्शी झाला पाहिजे. जो जनतेचा पैसा आहे, ज्या पैशावर जनतेचा अधिकार आहे, जो विकासासाठी पैसा आला, तो पैसा या शहरामध्ये व्यवस्थित वापरला जातो का नाही, याच्यावर सातत्याने या शहरामध्ये शंका घेतली जाते. त्याही संदर्भात आपण अनेक जण बघतोय की काय भूमिका या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. त्याही संदर्भातली भूमिका या ठिकाणी आपण मांडताना त्यांना बघितलं. मी आपल्या सगळ्या आटपाडी शहरातल्या नागरिकांना, बंधूंना माझं एक आव्हान आहे. अनेक लोक येत आहेत आम्हाला बापू, आणि ते आपापली भूमिका पण मांडतात. परंतु देशामध्ये आज मोदीजींचं सरकार आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. आणि जेव्हापासून मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत देशामध्ये सरकार काम करत आहे, तेव्हापासून भारताचा चेहरा मोहरा बदललेला आपण बघताय. एक मजबूत भारत, एक मजबूत देश घडताना आपण सगळेजण पाहतोय, आणि याचे सगळेजण आपण साक्षीदार आहोत. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये सरकार काम करते. 2014 पासून 19 पर्यंत काम केलं. त्यानंतर आपली सत्ता आली, काय घडामोडी घडल्या, काय अडचणी झाल्या, पण पुन्हा 2.5 वर्ष पुन्हा आपली सत्ता आली. आणि आता पुन्हा जनतेनं देवेंद्रजींना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी आपण दिलेली आपण पाहतोय. बापू, मी सांगेन 2014 ते 19च्या कालखंडामध्ये केलेलं काम बघून महाराष्ट्रातल्या जनतेनं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा या राज्यामध्ये जनादेश दिला, बहुमत आपलं आलं, गडबड झाली आपल्याला माहिती आहे. परंतु असं आपल्या सगळ्यांना सांगताना मला अभिमान वाटतो की देवेंद्रजींनी केलेलं काम म्हणून पुन्हा 19ला सत्ता आली. काय घडामोडी झाल्या, 2.5 वर्षानं पुन्हा आपलं सरकार आलं, पण त्यानंतर जे सरकारनं काम केलं त्याचे साक्षीदार आपण आहोत. देवेंद्रजींनी जे काम केलं त्याचं साक्षीदार आपण आहोत. भारतीय जनता पक्षानं, मोदीजींनी महाराष्ट्राला केलेली मदत आणि त्यातून झालेला विकास आपण सगळेजण पाहतोय. म्हणून महाराष्ट्राची परिस्थिती आपण बघितली, आणि 2024 साली या महाराष्ट्रानं ना भूतो भविष्यती असा जनादेश दिला, आणि देवेंद्रजींना पुन्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं. सलग 3 वेळा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या जनतेनं सरकार स्थापन करण्याचं काम केलं. आणि म्हणून विकासाची कामं या गावागावामध्ये, गावखेड्यामध्ये आणि या राज्यामध्ये पोहोचताना आपण सगळेजण पाहतोय. अनेक लोक या ठिकाणी आल्यानंतर बापू सांगतात की हा विकास आम्ही केलाय, हे पैसे आम्ही आणलं. टेंबूचं उदाहरण तुमच्या पुढे आहे. टेंबूला जर आदरणीय मोदीजी जर देशामध्ये पंतप्रधान नसते आणि देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री नसते, तर टेंबूचं स्वप्न प्रत्यक्षात आटपाडीमध्ये कधी आलं नसतं. कारण ही योजना खूपदा आली, खूपदा चर्चा झाली. खऱ्या अर्थानं त्या योजनेला मूर्त स्वरूप कोणी दिलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं दिलेलं आपण सगळेजण साक्षीदार आहोत. त्यामुळे इथं आलेला पाण्याचं श्रेय कोणतरी स्वस्तात घेण्याचा प्रयत्न करत आहे. इथं काय आणलं की आम्हीच आणलं म्हणून सांगतो. काही जण म्हणतात आमच्याकडे नगरविकास खात आहे, कोणीतरी हळूच म्हणते आमच्याकडं तिजोरीच्याच चाव्या आहे. पण मी या ठिकाणी आपल्याला सांगेन, कुणाकडे कुठलं खाता असलं, कुणाकडे तिजोरीची चावी असली तरी तिजोरीचा मालक मात्र आमच्याकडे आहे. शेवटी हे करायचं नाही करायचं. बापू, किती अन्याय आमच्या जनतेवर केला, किती अन्याय शहरातल्या जनतेवर केला, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावर केला, तरी आमच्या मुख्यमंत्र्याची एक सेव असं आहे की टाकलेलं आरक्षण थांबवायची ताकद आणि बदलायची ताकद आमच्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्याच्या मध्ये आहे आणि त्या नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही जो मागाशी सांगितलेला विषय, या शहरामध्ये कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आरक्षण राहील, पण बेकायदेशीर आवश्यकता नसताना राजकीय हेतून टाकलेलं आरक्षण बदलण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाचं सरकार घेऊन आम्ही सगळेजण घेऊ. त्याबद्दल या शहरातल्या सगळ्या नागरिकांनी निश्चिंत राहण्याची आवश्यकता आहे, हे या निमित्ताने आपल्याला सांगेन.
आणि आता बदला घ्यायची वेळ आलेली आहे. ज्यांनी जाणीवपूर्वक आपल्याला त्रास दिला, जाणीवपूर्वक आरक्षण टाकलं, अशा माणसाला पुन्हा नगरपालिकेमध्ये बसण्याची संधी देता कामा नये. ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. त्याच्यासाठी आपण ताकदीने मागे राहिले पाहिजे. तेव्हा ही भूमिका घेत असताना पाण्याच्या योजना आपण बघितल्या. सातत्यानं शहराच्या पाण्याच्या योजनेचा विषय असेल. हा योजना कुणी आणली योजना ही? कुणी आणले पैसे? अरे पैसे कुणाचे नाही बापू, हे पैसे मोदीजींचे आहे. अमृत योजनेत केंद्रात मोदीजींनी पैसे पाठवले, भारतीय जनता पक्षाने पैसे पाठवले. मोदीजींचं म्हणणं आहे हर घर नल से जल जाएगा. आमच्या सगळ्या बहिणींच्या घरापुढं शुद्ध पिण्याचं पाणी सावीनं घेता आलं पाहिजे, नळानं घेता आलं पाहिजे. याच्यासाठी मोदीजींनी देशामध्ये, अख्ख्या देशामध्ये, गाव खेड्यामध्ये आता बघतो आपण पाण्याच्या योजना चालू आहेत. याच्यासाठी हजारो कोटी रुपये महाराष्ट्रासाठी दिले, म्हणून या योजना होत आहेत. इथं आल्यावर कोणतरी सांगतं ही योजना आम्हीच आणली. तेव्हा आपल्या सगळ्यांना मला सांगायचं, भारतीय जनता पक्षाचं सरकार आज लोकांच्या हिताचं काम करतंय. या ठिकाणी बोलताना मगाशी बापू तुम्ही सांगितलं, पडळकर साहेब मगाशी तुम्ही सांगत होता, या ठिकाणी युतीमध्ये काम होतंय आणि युतीचं सरकार आहे. युतीमध्ये काम करत असताना, सरकार सोबत राहत असताना युतीचे सगळे फायदे घ्यायचे, युतीचे सगळे फायदे घ्यायचे आणि इथं आल्यानंतर स्थानिकला मात्र भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्रास द्यायचा, हे इथून पुढे चालू देणार नाही, हे सांगण्यासाठी या ठिकाणी मिळालं. कोणतरी मला सांगितलं विधानसभेला काय झालं, आम्ही सोबत आहे, पण लोकसभेला इथल्या काँग्रेसच्या लोकांना मदत करण्याची भूमिका इथले स्थानिक लोक घेतात. अशा पद्धतीची भूमिका बापू मांडली. बापू विनाशकाले विपरीत बुद्धी, विनाशकाले विपरीत बुद्धी. या देशामध्ये जो जो काँग्रेसच्या नादी लागलाय त्याचा सत्यानाश झालाय. मग बिहारचं उदाहरण घ्या, युपीचं उदाहरण घ्या. ज्या ज्या ठिकाणी आपण बघाल, ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसच्या नादाला संपतीला कधी गेलाय त्याचा कार्यक्रम निवडणुकीत झालाय. तेव्हा आता वाट बघा, अधिकचं मी बोलणार नाही, पण आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी एवढंच सांगेन, चिंता करू नका कोण कुणासोबत जाते, कोण कुणासोबत जाते याची चिंता करू नका. पलीकडं ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी आहे, इकडं चंद्रकांत दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आहेत, बांधकाम मंत्री म्हणून शिवेंद्रराजे एका बाजूला आहेत, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब एका बाजूला आहेत आणि आपल्या भागातल्या सगळ्या पाणी योजनांना न्याय देण्यासाठी विखे पाटील साहेब आपल्या सोबत आहेत. इथल्या सगळ्या पाण्याच्या योजना, शेती पाण्याच्या योजना, ही सगळी ताकद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभी आहे आणि या सगळं सरकार चालवणारा मुख्यमंत्री आहे. मंत्रिमंडळ ही व्यवस्था असते, मंत्रिमंडळ ही व्यवस्था असते, मुख्यमंत्री म्हणजेच सरकार असतं आणि ते मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत. त्यामुळे तुम्ही बापू चिंता नका करू, सगळी जागा आणून सगळी नीट करू. तहसीलदार असेल, पोलीस स्टेशन पासून कोतवाल तलाट्यापासून, जर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता अन्याय झाला तर याद राखा, सांगून ठेवतो, इथं कोण आहे कोच नाही मी बघणार नाही, आम्ही बघणार नाही. पक्षाच्या नेते कार्यकर्त्याला न्याय द्यायला लागेल. आमचा पक्षाचा कार्यकर्ता तहसीलदार कचेरीत गेला तर त्याचा सन्मान करायलाच लागेल. ही भूमिका घेण्यासाठी आणि भूमिका सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो. काय नगरपंचायतीच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेत असताना तुम्ही काळजी करू नका. शहरातल्या सगळ्या जनतेला माझी विनंती आहे, देशामध्ये मोदीजी आहेत, राज्यामध्ये फडणवीस साहेब आहेत आणि आता आपण जिल्ह्यामध्ये चंद्रकांत दादा आहेत, आम्ही सगळे सोबत आहोत. अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावाचा विकास करायचा असेल, विकासाच्या मुख्य धाऱ्यामध्ये यायचं असेल तर आता छोट्या मोठ्या इकडं तिकडं जाऊन चालणार नाही. आपल्याला भारतीय जनता पक्षासोबत आपल्याला राहायला लागेल. जो भारतीय जनता पक्ष सामान्य माणसाला न्याय देतो, जो भारतीय जनता पक्ष सामान्य माणसासाठी काम करतो. मी इथं अभिमानाने सांगेल, समोर बसलेले आमचे सगळे माता भगिनी असतील, माझे बांधव असतील, आमच्या इथल्या लाडक्या बहिणी असतील, या सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करणारं सरकार कोण असेल किंवा विचार करणारे नेते कोणाकडे असतील तर ते आमच्या भारतीय जनता पक्षाकडे आहेत. आज आमच्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणींना मला सांगायचंय, निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवेंद्रजींनी लाडकी बहीण योजना आपल्याकडे आणली आणि ही योजना आणल्यानंतर आपण बघितलं सगळ्यांनी, ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे अशा पद्धतीचे सांगणारे लोक आपण बघितली आणि
सगळे त्या सावत्र भावांनी सांगितलं की योजना बंद होणार आहे. ही योजना निवडणुकीसाठी आहे. मला सांगा लाडक्या बहिणीनं, सरकार आलं 1 वर्ष झालं, लाडकी बहीण योजना बंद झाली. अरे आमचा देवाभाऊनी सांगितलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही, तिच्या खात्यावर पैसे येत राहणार. बहिणीला माझं सांगणं आहे, बहिणीनो, सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला राखी बांधल्यावर जेव्हा तुम्ही राखी बांधायला जाता, खिशातनं 100 रुपयाची नोट काढताना तुमच्या ताटात टाकताना बायकोकडे 3 वेळा बघतो. बायकोनं मान हलवली तर ताटात टाकतो, नाहीतर पुन्हा खिशात घालतो. का सक्का भाऊ? साडीचा विषय मिटला, आता साडी बिडी सहज नाही मिळत. अरे आपला देवा भाऊ आपल्या बहिणींसाठी महिन्याला 1500 रुपये पाठवतो, महिन्याला 1500 रुपये पाठवतो. महिन्याला स्वाभिमानानं आमच्या बहिणीला स्वाभिमानानं उभं करण्याचं काम आमच्या देवाभाऊनी केलं. अरे बाजाराला गेला कुठं तर मागून आमच्या घराच्याकडून 100 रुपये जर नेलं ना, 100 रुपयाचा हिशोब कडे 8 दिवस मागतो. तुला 100 दिलं होतं, काय झालं ग? बाजाराला किती खर्च झालं ग, किती राहिलं ग, हा हिशोब 100 रुपये मागून घेतल्यावर तुम्हाला द्यावा लागतो. आता मला सांगा, गेल्या 1 वर्षापासून इथं बसलेल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला इकडच्या घरानं एकदा तरी विचारलं असेल तुझ्या अकाउंटला किती शिल्लक आहेत ग? हा मान सन्मान आमच्या देवाभाऊन दिलाय. त्या महिला भगिनीला माझी विनंती आहे, अरे आपल्याला भारतीय जनता पक्षाने हा सन्मान दिलाय, देवाभाऊने दिलाय. देवाभाऊच्या पाठीशी आपल्याला भक्कमपणे उभं राहायला लागेल, कमळाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायला लागेल आणि ही भूमिका घेऊन आपल्याला काम करायला लागेल. या ठिकाणी आपण बघताय, किसान सन्मान योजनेचा पैसा असू दे, दवाखान्यामध्ये गेला 5 लाखापर्यंत मोफत उपचार असू दे, दिव्यांग बांधवांसाठी केलेली मदत असू दे, रेशनिंगचं धान्य बघतोय आपण, गेल्या 8-9 वर्षापासून मोफत रेशनिंगचं धान्य येते. आमच्या भगिनी रेशनिंगच्या दुकानामध्ये जायच्या, जाताना पैशाचं पाकिट घेऊन लागायचं, पैसे घेऊन जायला लागायचे. आता 1 रुपया लागत नाही, मोकळं पोतं घेऊन जातो. येताना पोत्यात बसलेलं धान्य खांद्यावर आणता येत नाही, एवढं धान्य मोफत मुबलक धान्य आज मोदींचं सरकार आपल्याला देत आहे. कोण करतं शेतकऱ्यांसाठी एवढं, कोण करतं जनतेसाठी एवढं? या सगळ्या योजना, शेतकऱ्यांचं लाईट बिल मोफत आहे, एवढ्या सगळ्या योजना आज मोदीजींच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसोबत आहेत. पण आज मी आपल्याला सांगतो, आपल्याला न्याय भारतीय जनता पक्ष देऊ शकतो, आपल्याला न्याय भारतीय जनता पक्षाचं सरकार देऊ शकतं, आपल्याला न्याय देवेंद्र फडणवीस साहेबच देऊ शकतात. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आज आपण बघतो युटी जाधव सरकार उमेदवार आपण आज दिलाय. युटी जाधव सर, तुमची उमेदवारी बघितल्यावर थोडं मी चकित झालो. म्हणलं शिक्षक नेता गावाकडे कुठं आला, पण इथं आल्यावर कळालं शिक्षकांनी राजीनामा दिला. आपल्या धाडसाला मी दाद देतो. गावाची सेवा करण्याचा एवढा कंठ असलं काय सोपं काम नाही. लक्षात, गावाची सेवा करण्यासाठी नोकरीवर लाथ मारणं एवढा सोपा विषय नाही. एक शिक्षक नेता म्हणून काम करत असताना, नोकरीमध्ये असताना, हा कधी आता नोकरीचा राजीनामा देऊन आज नगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांची सेवा करायला उभा आहे. आणि सेवा करत असताना पाठीमागं इथं बघितलं, मला प्रचंड भ्रष्टाचाराचा विषय इथं. युटी जाधव सरांनी सांगितलं की मी लोकांची, जनतेची सेवा करायला आलो. आणि सर, मला तुमच्याकडे बघितलं कमिशनची भीती अजिबात वाटत नाही. नाहीतर काय सांगू बापू, अलीकडं इथल्या लोकप्रतिनिधीपासून सगळ्यांचं गणित फक्त टक्केवारीवर चालतंय, काही दुसरं नाही. काम आलं की आमचं किती भेटलं की मग पुढं. ही सगळी परिस्थिती आपण बघितली. गावाचा विकास झाला, रस्ता झाला, तुम्ही सांगितलं रस्ता चालला, आता रस्ता आत घ्या, बाहेर घ्या. मी आपल्याला शब्द देतो, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला जर कॉन्ट्रॅक्टर आणि कुठल्या अधिकाऱ्यानं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास होईल असा रस्ता केला तर त्याचा कार्यक्रम लावीन सांगून ठेवतो. कुणी अधिकारी असू दे, कुणी असू दे, कॉन्ट्रॅक्टर आणि कुणाचंही संरक्षण असू दे, चिंता नका करू बापू, काळजी नका करू. इथं आहेत शेठ नाही जमलं तर मला सांगा, बाकीचं मी बघतो.
बनायला जागेवर इथं कुठं काढला कोणाचा विषय पोलीस स्टेशनला बी असं ना. बाकी पोलीस तर इथंच उभे आहेत, मी त्यांनाही सांगतो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा सन्मान करणं, त्यांच्या चांगल्या कामासोबत जाणं एक कर्तव्य अधिकाऱ्यांचं. आम्ही काय थोडी ना 2 नंबरचे धंदेवाले आहे, आम्ही थोडी ना काय सांगतो. त्यामुळं तुम्हाला पकडायचं आणि कुणाला त्रास द्यायचा असेल तर 2 नंबरवाल्याच नाही द्या, भारतीय जनता पक्षाला नाही. भारतीय जनता पक्ष ताकदीने काम करत असताना आपल्या सगळ्यांच्या पाठीशी सरकार उभा आहे हे सांगत असताना मी आपल्याला सांगेन, सर या शहराच्या विकासासाठी आता गाव म्हणायचं याला शहर बनवायला लागेल, आणि या शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी इथं पडळकर साहेब आमच्या आहेच आहे, बापू तुम्ही आहेच आहे, परंतु या शहराच्या विकासासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आटपाडी याच्यातला वकील म्हणून जयकुमार गोरे काम करत. जे विकासाचं काम सरकारकडून पाहिजे, ज्या इथल्या अडचणी आहेत, आरक्षणाच्या अडचणी असतील, इथल्या नगरपंचायतीला स्वतःची मोठी इमारत पाहिजे असेल, इथल्या रस्त्याचे विषय असतील, इथल्या क्रीडांगणाचा विषय असेल, इथल्या जो प्रश्न असेल त्या प्रश्नाच्या संदर्भात ताकदीने आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहून या शहराच्या विकासासाठी जे करायला लागेल ते सगळं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्याचा या ठिकाणी शब्द मी आपल्याला देतो. आणि या ठिकाणी बाकी सगळ्या विषय पुढे घेत असताना या इथल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर सगळ्या मंडळींना सांगतो, जरा सावधानतेने काम करा. निवडणूक आल्यावर पडळकर साहेब कोण कोण कमिशन पोचवतोय निवडणुकीच्या खर्चाला तेही मला सांगा. आता एकदा यादी तयार करा, त्याला एकदा कोहली भारतीय जनता पक्ष काय आहे. बंगालमध्ये गेलेले पैसे सुद्धा पकडून कार्यक्रम कुठं जेलमध्ये होता माहिती ना तुम्हाला. तर माझी सांगणं सगळ्यांना एवढंच आहे, भारतीय जनता पक्ष कुणाच्या वाटेला जात नाही, पण वाटेला गेला तर कार्यक्रम केल्याशिवाय. तर आमची भूमिका क्लिअर, आम्ही या शहराच्या विकासाची भूमिका घेतो, आम्ही जनतेच्या सेवेची भूमिका घेतो, आम्ही जनतेला कशा पद्धतीने न्याय देता येईल ही भूमिका घेतो. ही भूमिका घेत असताना जर तुम्ही त्रास द्यायच्या भानगडीत पडला, कुणी सांगितलं सरकारमध्ये आमचं हे आणि आमचं ते आहे, आम्ही असं करू आम्ही तसं करू, तर आम्ही काय ज्या गावच्या गोरीत त्याच गावच्या बाबेरी. कदाचित आमच्याकडे त्याच्या पुढचंही औषध आहे, त्यामुळे ते औषध लावायची वेळ येऊ नका ही आमची विनंती आहे मित्रांनो. तेव्हा निवडणूक आहे, निवडणुकीच्या पद्धतीने लढू, ताकदीने आपण सगळे जाऊ. 18 पगड जातीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घ्या, लोकांना सोबत घ्या, जनतेला विश्वास देऊया आणि सांगूया या सगळ्या समाज बांधवांना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका कोणाची असेल तर ती माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे. या राज्यातल्या सगळ्या समाजाला, मराठा समाजासह सगळ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका कुणी घेतली असेल तर ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनीच घेतली. ती कधीही दुसऱ्या कुणाला घेता आली नाही, ती भूमिका माननीय देवेंद्रजींनी घेतली. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, युटी जाधव सारखा एक होतकरू युवक आज आपल्याकडे आलाय, शहराच्या विकासासाठी आपले आशीर्वाद मागतोय. आदरणीय पडळकर साहेब आहेत, आदरणीय बापू या ठिकाणी आहेत, ही सगळी मंडळी यांच्या पाठीशी उभी आहे. या सगळ्यांचा आशीर्वाद त्या सगळ्या पॅनलच्या पाठीशी आहे, युटी जाधव सरांच्या पाठीशी आहे. पण आम्ही सगळेजण ताकदीनं त्यांच्या पाठीशी या शहराच्या विकासासाठी आहोत. देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या पाठीशी आहेत आणि हे सांगण्यासाठी खास करून देवेंद्रजींनी मला या सभेला जायला सांगितलंय. त्यामुळे माझ्यावर खूप पलीकडची जबाबदारी आहे. मला सांगितलं या ठिकाणी जाऊन तुला सांगायला लागेल की आम्ही सगळेजण शहराच्या विकासासाठी या पॅनलच्या पाठीशी उभा आहोत. आणि हे या ठिकाणी सांगत असताना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो, खास करून लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, आपण घराघरात जावा, सांगा लाडक्या बहिणीचा सन्मान करणाऱ्या देवाभाऊच्या भाजपच्या पाठीशीच आपल्याला राहायला लागेल. कदाचित पुन्हा काय अडचण आली तर लाडक्या बहिणीची अडचण होईल, ही परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. शेतकरी बांधवांना सांगायचं आता हे सगळं बघतोय आपण, हे सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका जो पक्ष घेतो त्या पक्षाच्या पाठीशी राहावा. देशापासून, राज्यापासून, जिल्ह्यापासून गावापर्यंत एका सूत्रानं जर सगळं चाललं बापू, एका सूत्रानं चाललं तर खऱ्या अर्थाने गावाचा विकास होईल. आपण सगळे बैलगाडा शर्यत प्रेमी आहे ना,
आहे का नाही? बैलगाडीत पळणारा एखादा बैल जर चाकोरी सोडून गेला तर गाडी काय होते? बाद होते का नाही? आपल्याला बाद व्हायचं का? आपल्याला एका सुरानं दिल्लीपासून आटपाडीपर्यंत एका सुरानं जायचंय आणि जेव्हा हे सगळं सुरू जमेल तेव्हा खऱ्या अर्थाने आटपाडी शहराचा विकास होईल हे आजच्या या सभेच्या निमित्ताने मी सांगतो. आणि साहेब मला खात्री आहे, मी बाजूलाच आहे माझा मतदारसंघ, मी बारकाईने माहिती घेत असतो आटपाडीचं काय चाललंय. सेठ आपल्याला त्यांचंही जाणीव आपलं कायमचं असते. मी बारकाईने माहिती घेतो. आटपाडीमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण या शहरामध्ये कुठलीही काळजी करू नका. एकदा युती जाधव सर आणि सगळ्या उमेदवाराला एकदा जोरदार हात वरती करून टाळ्याने आशीर्वाद आपण सगळ्यांनी द्या. आणि 2 दिवस राहिले, या 2 दिवसामध्ये रात्रीचा दिवस करा, आपली भूमिका लोकांच्या पर्यंत सांगा आणि आशीर्वाद मागा. आणि 3 तारखेला पुन्हा एकदा गुलाल खेळायला आम्हाला बोलवा. एवढेच सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. आजच मी सांगितलं इथे येताना देवेंद्रजींच्याशी आमचं ओपीसेटचं बोलणं झालं आणि त्यांनी आपलं आटपाडीकरांसाठी एक संदेश पाठवला आहे. हा संदेश मी आपल्या सगळ्यांच्या समोर, आता स्क्रीन नाही त्यामुळे व्हिडिओ दाखवता येत नाही, पण आपल्या सगळ्यांना माईकवरून ऐकवतो. नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उमेदवार श्री उत्तम कायप्पा जाधव रिंगणात आहे. त्यांना आणि त्यांच्यासोबत भाजपच्या सर्व नगरसेवकांना विक्रमी बहुमताने विजयी करावे असे आवाहन मी आपल्याला करतो. आपल्याला माहितीच आहे भाजप म्हणजे कमळ आणि कमळाचं चिन्ह म्हणजे विकासाची गुरुकिल्ली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने शहर विकासाचे एक मोठे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली. अमृत सारख्या अभियानातून आज अनेक शहरांचे चित्र झपाट्याने पलटत आहे. राज्यातील सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाणी पुरवठा असेल, विविध इमारती असतील, भुयारी गटारी योजना असतील, रस्ते असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील, या तयार करण्याचं काम आपण करतोय. मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहर हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्यासोबतच ते उद्यानं तिथे असली पाहिजेत. चांगल्या प्रकारची वाचनालय त्या ठिकाणी असली पाहिजे, चांगले रस्ते त्या ठिकाणी असले पाहिजे, भुयारी गटार योजना त्या ठिकाणी असली पाहिजे, स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक. सर्वांना नमस्कार.